ते जाऊया पुण्याला. आपण पाहतोय वंचित या ठिकाणी आक्रमक होताना दिसते. वंचितच्या वतीनं पुण्यात आंदोलन. बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आहेत. बालाजी, आपण पाहतोय या ठिकाणी 35 संघटनांचा वंचितला पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय आणि जोरदार घोषणाबाजी करत जे काही घडलं जंतर मंतरवर त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक. नक्कीच आज जे आहे ती महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळत आहेत. कोथरूडमध्ये जे आहे ते छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ वंचितचे कार्यकर्ते जे आहेत ते आता रस्त्यावर बसून आंदोलन करतायत आणि झालेल्या लाठीचार्जचा निषेध जो आहे तो आज सगळा वंचित आघाडीकडून महाराष्ट्र बंद करून करण्यात येतो. आपल्यासोबत हे सगळे काही कार्यकर्ते आहेत. काय मागणी? ज्या दिवशी दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांवर शांत झालेलं आंदोलन त्या ठिकाणी चिरडण्यात आलं. मोदी असं मोदी शहा हे जे हिटलरशाही सारखे वागत आहेत. विद्यार्थी त्यासाठी त्यांच्या हक्कासाठी तिथं आंदोलन करत होते शांततेच्या मार्गाने, परंतु त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन या ठिकाणी जाहीर महाराष्ट्र बंदचं आंदोलन पुकारलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व वंचितचे कार्यकर्ते आज या ठिकाणी सामील झालेलो. आम्ही या ठिकाणी कोथरूडमध्ये आंदोलन करतो. याचं कारण या ठिकाणी पुण्याचे खासदार माननीय आमदार चंद्रकांत पाटील असतील, खासदार मोहोळ असतील, हे केंद्रामध्ये काम करतात आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि तो केंद्रबिंदू या ठिकाणी आहे. हे पेपरफुटीचं प्रकरण या कोथरूडमधून सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही या कोथरूड पासून या आंदोलनाची सुरुवात करत आहोत. आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलीस सुद्धा आहेत. मात्र आज वेगवेगळ्या भागात म्हणजे बोपोडी असेल, पुणे मुंबई जुना हवे असेल, या सगळ्या परिसरामध्ये जे ते आंदोलन पाहायला मिळत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने या पेपर फुटीच्या निषेधार्थ आणि लाठीचार्जच्या विरोधात हे सगळं आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज निषेध सुद्धा पाहायला मिळतोय. प्रत्येक परिसरामध्ये वेगवेगळे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात आणि यामध्ये सरकारमधल्या सगळ्या राजीनामा द्यावा. अगदी बालाजी, मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.